टॉवर कंपनीबद्दल शेतकरी समाधानी. शेतकरी आणि पवनचक्की कंपनी यांच्यातील वाद आणि संघर्ष धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन नाही. सततचे आंदोलनं आणि तंटे यामुळे कंपनीच्या कामाला खीळ बसून जिल्ह्याचं आर्थिक नुकसानच होत आहे. अशातच सेरेंटिका रिन्युएबल्स या कंपनीनं स्वतः पुढाकार घेत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम हाती घेतलंय आणि याचा फायदा आता इथल्या बऱ्याच शेतकऱ्यांना होत आहे. सध्याच झालेल्या वाशी तालुक्यातील पारा या गावच्या आंदोलनातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास सेरेंटिका कंपनीला यश आलं आहे. संवाद हा एकमेव मार्ग साधून सेरेंटिका कंपनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे. मी वसंत देवराव काळे, मुक्काम पोस्ट पारा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव येथील रहिवासी असून मी जातीने आदिवासी पारधी समाजाचा आहे आणि माझ्या शेत जमिनीमधून सेरेंटिका कंपनीची लाईन गेलेली आहे. तिथं काही अडचणीमुळे आमच्या देवाणघेवाणीमध्ये थोडी अडचण आली, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन केलेले. आंदोलनाची इशारा दिल्याच्या नंतर या सेरेंटिका कंपनीचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी तिथं जागेवर येऊन आमचा प्रश्न मिटवलेला आहे, जागीच मिटवलेला आहे. आणि ते करत असताना माझा जसा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे तसा ज्या शेतकऱ्यांनाही अशा अडचणी असतील त्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडून आमच्याकडे एक टोल फ्री नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क साधावा आणि याच्या पुढे सुद्धा आंदोलनाच्या हिशोबात कुणीही जाऊ नये आणि सहकार्य असं करावं की आपला प्रश्न सॉल्व्ह मिटतोय सरळ सरळ मध्ये, तर वाकड्यामध्ये जायची काय गरज आहे. त्याच्यासाठी याच हेल्पलाईन नंबरवर नंबर साधा, संपर्क करून आपला प्रश्न जागीच मिटवा, असं एवढं बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांचे प्रश्न कोणाच्याही मध्यस्थीशिवाय सुटावे यासाठी सेरेंटिका न 1800202835 टोल फ्री नंबर चालू केलाय. शेतकरी या नंबरवर फोन करून डायरेक्ट कंपनीशी संवाद साधू शकतात व आपले प्रश्न मांडू शकतात. कंपनी त्यावर योग्य कारवाई करून लवकर उपाययोजनाच करेल. मी सकरम भगवान मोरे, राहणार सारोळा मांडवा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. आमच्या इथे सेरेंटिका कंपनीचं एक टावर आहे, तर त्यांचा मोबदला योग्य तर दिलेला आहे, पण हरित ऊर्जा ह्यासाठी आपण इतकं सहकार्य केलं पाहिजे ह्या कंपनीला. कारण कोळसा जाळणं, पाण्याचं वेस्टेज होणं, लाईटचं प्रत्येकाला बाथरूमला सुद्धा लाईटची गरज आहे. लाईट शिवाय आपलं जीवन नाही आणि ही स्वच्छ प्रकाशाची लाईट आपल्याला मिळत आहे. ह्याच्यातून कुठलंही प्रदूषण होत नाही. कारण प्रदूषणाचं माध्यम जे आता झालेलं आहे ह्याच्यामुळे स्वच्छ लाईट मिळते. आणि मला इतर शेतकऱ्यांना ज्याच्या रानातून अशा सेरेंटिका कंपनीचे टावर असतील किंवा त्यांचा मनोरा असेल, ह्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व शेतकऱ्याने त्या अधिकाऱ्याच्या विरोधात न जाता त्यांच्यावर खाली दिलेला जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावर संपर्क करावा आणि तुमची तिथं नोंद घेतली जाईल. आणि काही दिवसानंतर तुमची कंपनी या टोल क्रमांकाची नोंद घेतल्यानंतर काही दिवसानं तुम्हाला विचारात घेऊन तुमचे प्रश्न जागेवर सोडवतील. पण आडव्यात न जाता किंवा कुठल्या दलालामार्फत ही आपली गाऱ्हाणे न मांडता डायरेक्ट कंपनीशी संपर्क साधावा अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.